मॅचला होते सुरुवात. इकडे बघतो आपण प्रबोध 11 संघ आणि एकीकडे रिंकू 11 संघ. दोन संघ खूप मोठे संघ देखील. स्ट्रायकिंगला गोलंदाज बघतो साहिल साळके यांना, नॉन स्ट्रायकिंगला बघतो मयूर वाणी यांना आणि स्ट्रायकिंगला बघतो संदीप यांना. पहिला चेंडूला सुंदर चेंडू होता. टप्पा पण नंतर चेंडू भाजी दिशेने जाताना दिसतोय. एक आहे ना पहिला चेंडूवरती सिंगल धाब्याने श्रीगणेश झाला आहे, म्हणजे रिंकू 11 संघाची. फटका सुंदर आहे. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला हा चेंडू कव्हरवरती. सुंदर असा फटका संदीपच्या बॅटमधून. मात्र एका धावेवरती समाधान म्हणायला लागेल तो म्हणजे संदीप यांना. स्ट्राईक एंड लावून बघतोय मयूर आला. स्ट्राईक एंडला एक फलंदाज ताकदीचा फलंदाज मानला जातो मयूर वाणी. आपल्या सातत्याने आपल्या एरवी विभागामध्ये क्रिकेट नेहमीच खेळत असतो, व्यावसायिक क्रिकेट. या चेंडूने मात्र रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न सफल ठरते. मात्र या चेंडूमध्ये देखील एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. मयूरच्या बॅटमधून आली एक धाव. धावसंख्या 1 बळ. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 आकड्यावरती. 3 चेंडू 3 धावा. पुढच्या चेंडूवरती काहीतरी कर भावा. मात्र पुढच्या चेंडूवरती साईनेच केवळ वाईट चेंडू टाकलाय. अतिरिक्त धावसंख्या जाऊन पोहोचली 4 आकड्यावरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत होते साहिल यांची. एक अतिरिक्त धाव आली या षटकामध्ये. पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेने. मात्र साहिल शरीरापासून थोडा लांब फिरायचा चेंडू, म्हणून चेंडू बॅटवरती काहीसा आला नाहीये. मात्र या चेंडूवरती देखील एका धावाचे समाधान म्हणावं लागेल मयूर यांना. स्ट्रायकिंगला बघतो आपण संदीप यांना. बघू या चेंडूवरती काय कामगिरी होतो संदीप देखील खूप असं क्रिकेट खेळतात, व्यावसायिक क्रिकेट आपल्या विभागामध्ये. या चेंडूवरती मात्र डॉट चेंडू आलाय. कुठल्या प्रकारची धाव आली त्या चेंडूवरती. मात्र शांत ठेवलं या चेंडूवरती साहिल यांनी संदीप यांना. शेवटचा चेंडू देखील चेंडू सुंदर होता. टप्पा पडल्याने चेंडू बाहेर जाताना पाहायला भेटेल आपल्याला वळण घेताना. मात्र या चेंडूवरती देखील कुठल्या प्रकारचा रिस्क घेतला नाही तो म्हणजे संदीप यांनी. मात्र पहिला षटक मात्र देखील समाप्त झालाय. 6 चेंडूचा खेळ झाला. 6 चेंडूचा अगेन्स्ट धावसंख्या 10 फलकावरती 5 धावा आतापर्यंत बनवल्या आहेत, म्हणजे रिंकू 11 या संघाने. दोन्ही संघ देखील खूप मोठे संघ देखील आहेत या स्पर्धेमध्ये उतरलेत. दोन्ही आयकॉन्स आपण बघतोय. दोन्ही संघाचे एकीकडे साई यांना बघतो, एकीकडे मयूर यांना आपण बघतोय. दोन्ही आयकॉन देखील एका संघासाठी नेहमी खेळत असतात. आज मात्र संदीप यांना मात्र भेटली ते म्हणजे अपोजिट खेळण्याची. स्ट्रायकिंगला आता मयूर आला. बघू अशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो नवीन गोलंदाज. बॉलरचं नाव काय? सर्वन आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडूला नो चेंडू नो. एक अतिरिक्त धावसंख्या जाऊन पोहोचली. एक आता नवीन बॅट्समॅन गोलू करून आलाय. हा ते दादालाच बघतोय मी. बोला अरे तो होता ना मोठे केसावाला. एक मिनिट थांबा होईल. एकच बॉल झाला ना? एक बॉल आणि सारा ना. चला 1 चेंडू 6 धावा. 10 फलकावरती 6 धावांचा आकडा बघतोय आपण रिंकू 11 संघाची. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज आलाय तो म्हणजे गोलू आलाय. बघूया गोलू कशा प्रकारे गोलंदाजी बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. संधी मात्र भेटली गोलू यांना. मयूर यांची जागा भरून काढण्यासाठी आला तो म्हणजे गोलू. सर्वन टाकण्याचा चेंडू सज्ज. टाकलेला चेंडू समोर मारण्याचा प्रयत्न. मात्र या चेंडूवरती एक धाव तर कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल गोलू यांना. चांगलं क्षेत्ररक्षण होतं होते ते म्हणजे प्रमोद 11 संघाचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला आतापर्यंत. एवढा थोडा स्पेस होता या चेंडूवरती. मात्र हलक्या बदली खेळून काढण्याचा प्रयत्न होता संदीप यांचा. मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागत संदीप यांना. मात्र संदीप यांना कुठल्या प्रकारचा हात खोलण्याचा चान्स देत नाहीयेत गोलंदाज. चांगली गोलंदाजी होते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते वारंवार.
पंच देखील सांगतात दोन्ही हात समांतर करतात. हा चेंडू वाईट चेंडू, हा चेंडू तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. वाईट सोबत अशी एक धाव संख्येत भर झाली. यावर नो चेंडू होता, बॅटची हलकीशी कडा घेतली जाते आणि नो +1 असे 2 धाव संख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 11 आकड्यावरती. 3 चेंडू 11 धाव फलकावरती आपण बघतोय. जल्दी ले रहे उसको बोल. स्ट्रायकिंगला आपण गोलवाना बघतोय. पुन्हा वाईट चेंडू, या चेंडूवरती देखील एक सिंगल आली आहे. या सिंगलने धावसंख्या 2 ने भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. नक्कीच आपल्या या स्पर्धेमध्ये भीमक्रांती क्रिकेट लीग या स्पर्धेमध्ये देखील माननीय श्री शिवबाई यांचं देखील आगमन झालं आहे आपल्या स्पर्धेमध्ये. हॅलो कुठे दादा? किती झालं? 5 चेंडू 18 धावा. नक्कीच आपल्या स्पर्धेमध्ये देखील शुभ आगमन झालं ते म्हणजेच आपले सर्वांचे लाडके मान्य श्री शिवमबाई चौगुले यांचं देखील आगमन झालं स्पर्धेमध्ये. भीमक्रांती क्रिकेट लीग सीझन 3 पर्व आपण बघतो. आपलं देखील हार्दिक स्वागत असेल भाई. 2 ओव्हरच्या अगेन्स्ट आपण धावसंख्या बघतो. धावफलकावरती 19 धावा आतापर्यंत झाल्या. तर रिंकू इलेव्हन संघाची देखील धावसंख्या थोडं टीम मिटिंग कमी करा. पंच आपण थोडं दखल घ्या. आधीच खूप वेळ देखील झालेला आपला या स्पर्धेसाठी. थोडं टीम मिटिंग होणार नाही, आपण याची थोडी काळजी घ्या. पंच नक्कीच या स्पर्धेसाठी 2 प्रमुख पंच आपण बघतोय. एकीकडे शैलेश सर असतील तर एकीकडे अभिजित सर असतील. एक सुंदर असं त्यांच्याकडून पंचाच्या भूमिका कामगिरी करत असताना एक अचूक डिसिजन आतापर्यंत आपण बघत आलो. थोडा वेळ घेऊन नक्कीच डिसिजन चांगला डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतात. थोडं काही शंका वाटली नक्कीच आपण तिसऱ्या पंचाकडे देखील आपण मागणी करतात. कारण की शुभ आगमन देखील झालं. शिवमबाई आपल्या स्पर्धेसाठी देखील आलेत. हार्दिक स्वागत असेल आपल्या या भीमक्रांती क्रिकेट लीग मध्ये देखील. 2026 वर्ष देखील आपलं 3रं वर्ष आहे. बॉम्ब साईडला लावला पाहिजे. बॉम्ब थोड़ा साइड कर दे, थोड़ा साइड कर. सचिन इसको बोल इधर ही आ रहा है, साइड कर. सुंदर आयोजन आपण बघतोय. यादवनगर मध्ये ही सर्वात मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आली. सर्वांच्या BKSL 2026 सुंदर असं आयोजन देखील केलंय कमिटीच्या माध्यमातून. कारण की स्पर्धा आपण जर विचार केला ना, स्पर्धेमध्ये 2 कॅमेऱ्याने स्पर्धा पूर्ण कव्हर केली जाते. पहिल्या पर्वाचा देखील विचार केला सुंदरशी स्पर्धा होती, त्यामुळे देखील संघ देखील होते. दुसऱ्या पर्वाचा देखील आपण विचार केला मात्र 1 कॅमेरा मात्र स्पर्धा कव्हर केली होती. मात्र तिसऱ्या पर्वात देखील बघतोय आपण तब्बल 2 कॅमेऱ्याने पूर्ण स्पर्धा ही कव्हर केली जाते. सुंदर असं आयोजन आपल्या या विभागामध्ये पाहायला भेटतं. भीमक्रांती क्रिकेट लीग 2026 हे पर्व. यावेळी चेंडू नकारात्मक चेंडू होता. वाईट चेंडू सांगतात पंच. वाईट +1 असे 2 धावा मात्र धावसंख्येत भर होतील. धावसंख्या जाऊन पोहोचली. धाव बल करते. धाव बघतो आपण 21 धाव फलकावरती रिंकू इलेव्हन या संघाची. थोडस मात्र चेंजेस पाहायला भेटतंय क्षेत्ररक्षणामध्ये. स्ट्राईक एंडला आपण संदीप यांना पाहतोय.
बॉलिंग ट्रॅकवरती भिनयान आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं, चांगलं प्रोटेक्शन होतं, मात्र क्षेत्ररक्षण देखील कुठे कमी पडत नाहीये ते म्हणजे प्रमोद 11 संघाचं देखील, कारण की आतापर्यंत कुठला चौकार आला नाही या स्पर्धेमध्ये, सॉरी या मॅच मध्ये देखील, कारण की रिंकू 11 संघाच्या फलंदाजात देखील बांधून ठेवलंय प्रमोद 11 संघाने. यावेळी सुंदर चेंडू होता, गॅप चेंडू आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटते क्षेत्ररक्षणा माध्यमातून आणि आला हा दमदार चौकार BKSLचा खणखणीत दणदणीत हा चौकार आलाय, तो म्हणजे फलंदाज होते ते मात्र गोलूच्या बॅटमधून आलाय, खूप शांत ठेवलं होतं फलंदाज देखील आणि मात्र या चेंडूवरती आक्रमण केले आणि चौकार मात्र प्राप्त केला होता म्हणजे रिंकू 11 संघाने. पहिला चौकार असेल या इनिंगचा. पहिल्या षटकाचा विचार केला, सुंदर अशी गोलंदाजी केली होती, त्यानंतर मागे दुसऱ्या षटकाच्या नंतर खूप नो चेंडू. काय वाटतं सुयोगा तुला या स्पर्धेमध्ये ही मॅच आपण बघतोय, खूप अशी एक वन साइड मॅच पाहायला भेटते आपल्याला. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिकडे दीपक यांचं. हा चेंडू देखील स्टॉप केलाय, या चेंडूमध्ये देखील एक धाव आली आहे. 4 चेंडू 53 धावा. या चेंडूवरती देखील एका धाव्यावरती समाधान मानावं लागेल गोलू यांना. धावा मात्र येत आहेत, एक सिंगल का होईना पण धावा मात्र येत आहेत. धाव संख्येत एक भर होते, धाव संख्या जाऊन पडते तब्बल मात्र 54 या आकड्यावरती. यावेळी फटका सुंदर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. साहिल यांचं देखील प्रोटेक्शन होतं, साहिल मात्र ओव्हरला होते समाप्त. धावसंख्येचा विचार केला, धावफलकावरती धावा झाल्या आतापर्यंत 55 धावा झाल्या येणाऱ्या. नक्कीच या यादव नगरीमध्ये सत्ययुग हे हॉस्पिटल नवीन झालंय. या हॉस्पिटलचे डॉक्टर सन्माननीय डॉक्टर वर्मा साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं. सन्माननीय डॉक्टर वर्मा साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं, आपला शुभ सन्मान केला जाईल. त्यांच्या माध्यमातून नक्कीच वायफायचं कनेक्शन आम्हाला या स्पर्धेसाठी नक्कीच लाभलं गेलं. नक्कीच आमचे युवा नेते उपशाखा प्रमुख सन्माननीय विजय मिश्रा साहेब यांचा काल वाढदिवस होता, तर नक्कीच सन्माननीय शुभमाईंना विनंती करतो की काल वाढदिवसानिमित्त त्यांचा नक्कीच शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा अशी विनंती करतो. युवा नेते विजय मिश्रा दादांचा शुभ सन्मान केला जातो. एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं. महाराष्ट्र राज्य कॉलेजचे सदस्य तसेच प्रभाग क्रमांक 2चे कार्यसम्राट नगरसेवक, नक्कीच सुरुवात त्यांची नगरसेवकांची झाली आणि कार्यांचा त्यांनी बोलबाला चालू केला. नक्कीच असे कार्यसम्राट नगरसेवक नक्कीच म्हणता येईल. शुभम विजय चौगुले साहेबांचाही शुभ सन्मान केला जातोय. अक्षय वैद्य साहेब तसेच अजय मिश्रा असतील, विजयदादा असतील, या सर्वांच्या वतीने महाराष्ट्र राज्य कॉलेजचे सदस्य सन्माननीय शुभम विजय चौगुले साहेबांचा शुभ सन्मान केला जातो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. महाराष्ट्र राज्य कॉलेजचे सदस्य तसेच प्रभाग क्रमांक 2चे नगरसेवक सन्माननीय शुभम विजय चौगुले साहेबांचा शुभ सन्मान केला जातो. चला सेकंड इनिंग्स होते सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज तो म्हणजे पहिल्या षटक टाकण्यास सज्ज संदीप. पहिला चेंडू सुंदर चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू आतल्या साईडला येताना पाहायला भेटला आपला. वळण घेतात चेंडू, पहिला चेंडू आलाय डॉट चेंडू. यावेळेस फटका सुंदर आहे, मात्र क्षेत्ररक्षणकडून थोडी चुकी पाहायला भेटली. चांगलं बॅकअप देखील तिथे पाहायला भेटतं आपल्याला. मात्र या चेंडूवरती देखील एका धावावरती समाधान मानावं लागते, ते म्हणजे श्रवण यांना. दोन चेंडू एक धावा धावफलकावरती बघतो आपण. यावर देखील सुंदर चेंडू होता, त्या चेंडूवरती सन्मान दिला साहिल्याने. या चेंडूवरती देखील एक धाव मात्र प्राप्त केली आहे. हलक्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. या एका धावावरती साहिलना देखील समाधान मानावं लागेल.
बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता श्रवण यांचा प्रयत्न असफल होतोय मात्र श्रवणला देखील परतावं लागतं बॅक टू द पॅव्हिलियन धक्का क्रमांक लागतो पहिला तो म्हणजे प्रमोद इलेव्हन या संघाला श्रवणच्या रूपामध्ये बघू श्रवण यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज देतोय तो म्हणजे सत्यम आलाय बघूया सत्यम कशा प्रकारे खेळी करतोय आपल्या संघासाठी कारण की संघ देखील थोडा आपल्या अडचणीमध्ये दिसतोय थोडीशी गोलंदाजी आपण बघितली थोडी खराब गोलंदाजी पाहायला भेटली आता फलंदाजी देखील कशा प्रकारे करतोय ते आपल्याला बघावं लागेल स्ट्राईक यांना बघतो सत्यम यांना नॉन स्ट्राईकला बघतो साई यांना सताई हॉस्पिटलचे डॉक्टर सन्माननीय वर्मा साहेब यांचं शुभागमन झाले मी प्रशांत याला विनंती करतो की त्यांचा शुभ सन्मान करावा नेहमीच त्यांच्या माध्यमातून वायफायची सुविधा निर्माण झाली आणि इतर गोष्टीसाठी नेहमीच त्यांचं सहकार्य असतं सन्माननीय डॉक्टर वर्मा साहेब आपला शुभ सन्मान केला जातोय नक्कीच या स्पर्धेसाठी आपलं विशेष सहकार्य लाभलं या स्पर्धेसाठी आपण विशेष सहकार्य केल्याबद्दल आपला विशेष सन्मान केला जातोय आणि विभागातील नागरिकांनाही कळवण्यात येते की एक नवीन हॉस्पिटल आपल्या शेजारी झालंय आपण ऐरोलीमध्ये न जाता जवळच्या हॉस्पिटलमध्ये नक्कीच सुविधेचं कुणाला सुविधा दवाखान्यात जाण्याची गरज न पडू पण गरज असेल तर नक्कीच जवळच्या हॉस्पिटलमध्ये संपर्क साधा आपले डॉक्टर वर्मा साहेब आपल्या सेवेसाठी नक्की हजर असणार आहेत डॉट चेंडू आलाय जाऊया मॅचमध्ये गोलंदाजी मार्कवर बघितलं तर एक नवी मुंबईतील नामवंत खेळाडू म्हणून संदीप उर्फ टाकल्या या नावाने नक्कीच त्याला संबोधलं जातं संदीप याचं नाव नक्कीच या नवी मुंबई अँड्रॉम क्रिकेटमध्ये नक्कीच मोठं आहे आणि त्या पद्धतीची खेळ तो रिंकू 11 संघामधून करताना बघायला भेटतोय अजूनही सामना संपलेला आहे जोपर्यंत मला वाटतं साहिल सारखा खेळाडू जर खेळपट्टीवर असेल तर नक्कीच सामना कुठेतरी जिंकू शकतो अजूनही प्रमोद 11चा साहिल जर नक्कीच 3 षटक जर खेळपट्टीवर नक्की राहिला उभा तर नक्कीच मॅचचा साहिल चाळकेंनी या प्रकारची खेळी करावी लागेल आयकॉन खेळाडू म्हणून आपण या संघामध्ये काय हे दाखवावं लागेल मयूर राणीचा पहिला चेंडू नक्कीच एक धाव आली दुसऱ्या चेंडूवर बघूया कमबॅक करतायत का मयूर राणे पटकवला चेंडू जातोय स्टेजच्या दिशेने धावसंख्येत 1 वर होते आक्रमण करावं लागेल साहिल सारखेला जर ही ट्रॉफी हातात घ्यायची असेल प्रमोद 11ला तर नक्कीच साहिल सारखेला आक्रमण करावं लागेल फटकावण्याचा प्रयत्न काय फटका होता पण तेवढं जेवढा फटका चांगला तेवढं क्षेत्ररक्षणही त्या क्षेत्ररक्षणाकडून केलं गेलं जवळजवळ बाउंड्रीच्या लगत चौकार गेला होता प्रयत्न करते साहिल सारखे पण अपयश येते प्रयत्न करणं गरजेचं आहे पुन्हा एकदा त्या स्वरूपाचा बॉल हवेमध्ये कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण होतं पण कव्हर केलं नक्कीच धावसंख्येत पुन्हा 1 वर होतोय चांगली गोलंदाजी आतापर्यंत मयूर वाणीकडून बघायला भेटते प्रयत्न करते साहिल सारखे प्रयत्न करावे लागेल BKCL ची स्पर्धेची ट्रॉफी हातामध्ये घ्यायची असेल तर प्रयत्न करावे लागेल पुन्हा एकदा चांगला फटका होता क्षेत्ररक्षण रिंकू 11 संघाकडून नक्कीच चांगलं बघायला भेटतोय ब्लॉक केलं साहिल सारखेला प्रयत्न केले फटके चांगले होते पण प्रयत्नाला यश काही भेटत नाही पुन्हा एकदा स्टेजच्या दिशेने चेंडू जातो डायरेक्ट सीमा रेषे पार बाद होते फलंदाज 2 षटकामागे धावसंख्या झाली ती आणि 2 षटकानंतर धावसंख्या झाली 7 अजूनही मोठं आव्हान असेल प्रमोद 11 संघाला जवळजवळ रिंकू 11 आपलं पारडं जड केलेलं आहे पुन्हा एकदा हा चेंडू डॉट स्वरूपात असेल स्लोअर पद्धतीचा चेंडू होता लेगच्या दिशेने लेग स्पिन करण्याचा प्रयत्न होता डॉट केलाय पुन्हा एकदा अवांतर धावेमध्ये भर होते धावसंख्या होती ती 8 आतापर्यंत 2 षटकामध्ये 7 धावा दिले होते प्रयत्न करावे लागतील साहिल सारखेंना आक्रमण करावं लागेल आक्रमण करणं गरजेचं आहे
काय फटका होता, पण नक्कीच या फटक्यामध्ये साहिल सरकेला यश भेटलंय. साहिलच्या बॅटमधून BKCL ब्रँडेड चौकार. अशा प्रकारची मला वाटतं प्रत्येक चेंडूवर चौकार मारणं गरजेचं असेल साहिल सरकेला. पुन्हा एकदा फटकवण्याचा प्रयत्न होता, पण चांगलं क्षेत्ररक्षण रिंकू इलेव्हन संघाकडून बघायला भेटतंय. साहिल जवळजवळ स्ट्राईकवर राहणं गरजेचं होतं. मला वाटतं साहिलने रन नसते घेतली तरी चाललं असतं, स्ट्राईकवर राहणं गरजेचं होतं. भीमक्रांती मित्रमंडळ आयोजित BKCL 2026 सातत्याने 2 वर्षे ही स्पर्धा झाली. 3ऱ्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते आणि चांगलं आयोजनामध्ये कुठे कमी नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आयोजनामध्ये प्रत्येक गोष्ट बघण्यात आली आणि चांगलं क्रिकेट यादवनगरच्या खेळाडूंसाठी नक्की देण्यात आलं. नकारात्मक चेंडू नकारात्मक आणि धावांतर धावसंख्येत 1 निभार होते. धावसंख्येचं समीकरण पोहोचतंय. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली रिंकू इलेव्हन संघाकडून, त्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा प्रयत्न लेगच्या दिशेने कणकणी चौकार. मला वाटतं आता जवळजवळ प्रत्येक चेंडूवर चौकार मारावा लागेल प्रमोद इलेव्हन संघाला, तेव्हा कुठेतरी तुम्ही मॅच जिंकू शकता. प्रत्येक चेंडूवर चौकार मारावा लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये गलती आणि शेवटचं षटक असेल. BKCL स्पर्धा 2026 नक्कीच या स्पर्धेचं नक्कीच या स्पर्धेचं जर धावसंख्या झाली 21, 3 षटकामागे धावसंख्या झाली 21, उर्वरित एका षटकामध्ये अजून खूप धावसंख्येची आवश्यकता असेल. नकारात्मक चेंडू न टाकले तर नक्कीच प्रमोद इलेव्हन यांना नक्कीच प्रयत्न करतील चौकार. प्रमोद इलेव्हन संघाकडून साहिलचं जरी बघितलं तर 1 साइड खेळतोय, पहिल्या मॅच पासून प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा त्या स्वरूपाचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण मयूर वाणी याच्याकडून प्रयत्न केले साहिल सारखेने. पहिल्या मॅच मधून पासून बघितलं तर प्रमोद इलेव्हन साठी साहिल सारखेने प्रयत्न केलेत, पण कोणती मॅच म्हटली तर एका खेळाडूवर नक्कीच नसते. पुन्हा एकदा साहिलच्या बॅट मध्ये चौकार येते. या स्पर्धेचं जर प्रथम पारितोषिक बघितलं तर 50,000 रुपये प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक बघितलं तर 25,000 रोख रक्कम पारितोषिक असणार आहे. चषक बघितलं तर आकर्षक चषक. प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न या आयोजन कमिटीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. आजच्या दिवसामध्ये बघितलं तर शेवटचा आज फायनलचा दिवस असेल. मान्यवरांची नक्कीच आजच्या दिवसामध्ये रांग लागली होती. पुन्हा एकदा बॅटमधून साहिलच्या बॅटमधून जातोय डिक्लेअर स्वरूपात. प्रशांत, आपल्याला विनंती असेल की आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. मॅचचं पुढचं स्पर्धेचं पुढचं समीकरण आपण इथे सांगायचं आहे. प्रशांत मामा, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं. मॅचचं पुढचं समीकरण, स्पर्धेचं पुढचं समीकरण आपण सांगायचं आहे. प्रशांत मामा.